मुलुंडच्या टॉयलेटच्या गंभीर समस्येबाबत इथल्या लोकप्रतिनिधींना किती कळकळ आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही इथल्या नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा समिधा कांबळे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। या विभागाचे भाजपचे आमदार तारा सिंग यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सुविधा पुरवल्याचा दावा केलाय, तर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना याबाबत कल्पना देऊनही अद्याप त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे इथे राहणाऱ्या गोरगरिबांना वाली कोण असा प्रश्न निर्माण होतोय। आणि आज बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्यासोबत आहेत। अमोल, स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचं एक महत्त्वाकांक्षी मिशन आहे, मात्र देशाच्या आर्थिक राजधानीमध्येच कसा या अभियानाचा फज्जा उडतोय, एकीकडे डंका पिटवला जातोय, मात्र ग्राउंड लेवलला परिस्थिती वेगळी आहे। मुलुंड तर भाजपचा पट्टा आहे, काय सांगशील? नक्कीच गिरीश, गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी इथले जे नागरिक आहेत ते इथे राहत आहेत, परंतु लोकवस्ती जसजशी वाढत गेली तसतशा इथल्या ज्या प्राथमिक सोयी सुविधा ज्या असतात त्या मात्र इथे वाढल्या नाहीत। त्याच्यामुळेच ही संपूर्ण परिस्थिती उद्भवते आहे। घरगत शौचालयाची योजना देखील या ठिकाणी राबवण्यात आली होती, परंतु ज्या ड्रेनेजच्या लाईन्स होत्या त्या गळक्या होत्या आणि संपूर्ण चाळींमध्ये जे अस्वच्छतेचं वातावरण होतं ते या ठिकाणी दिसून येत होतं। आपल्यासोबत इथले नागरिक देखील आहेत, त्यांच्या समस्या मांडून घेण्यासाठी या ठिकाणी सगळे उपलब्ध आहेत। भूषण शेलार आपल्यासोबत आहेत। तुम्ही याचा पाठपुरावा करत होतात, परंतु अद्यापही जी परिस्थिती इथली ती बदलली गेली नाही, नेमकी इथली कारणं काय आहेत? 2013 पासून राजेश जाधव हे इकडनं महानगरपालिका नगरसेवक आमदार खासदार यांच्याशी कंटिन्यूस फॉलोअपमध्ये आहेत, पण त्यांना इथे जागा उपलब्ध होत नाही आहे असे कारण देतात। परत म्हणतात की आमच्याकडे सध्या फंड उपलब्ध नाही आहे, काही ना काही कारण देऊन प्रत्येक वेळेस काही ना काही करून ते लोक रिटर्न पाठवायचे। आणि त्यात आता आम्ही त्यांना फॉलोअप करतोय, तर त्यांना जागा हवी आहे, तर आम्ही त्यांना 2-3 जागा सजेस्ट केल्या, पण आता जागा सजेस्ट करणं हे काम महानगरपालिकेचं किंवा नगरसेवकांचं आहे, ते आमचं नाही आहे। मुलुंडमध्ये पूर्णपणे सत्ता त्यांची आहे, 6 नगरसेवक त्यांचे आहेत, आमदार त्यांचा आहे, खासदार त्यांचा आहे, सर्व त्यांचं आहे। केंद्र सरकार 6 नगरसेवक आहेत, भाजपाचे आहेत, आमदार खासदार देखील भाजपाचे आहेत, आपल्यासोबत काही महिला देखील आहेत। इथे काय नेमकी परिस्थिती होती? आता 45 फक्त शौचालय आहेत तुमच्या विभागामध्ये, किती समस्यांना तोंड द्यावं लागतं तुम्हाला? समस्याला एका शौचालयाच्या पाठीमागं कमीत कमी 100 महिला किंवा 100 पुरुष असे लाईन लागत येतं। जेव्हा त्यांना कामाला जायचं तरी उशीर होतोय, जर लेकराला शाळेत जर पाठवायचं तर डबे बनवायचे का तिथे शौचालयाला लाईन लावायची। त्यांच्यासाठी एवढा प्रॉब्लेम आहे की हदीच्या बाहेर प्रॉब्लेम आहे। जरी करता एखाद्या मुलाची जर सोयरीक जर जोडायची असली, जर आले 4 माणसं पाहुणे घेऊन सण्या घरी, तर मग त्यानं कसं काय त्याचं हे करायचं? सरळ मुलगी सांगते की तुमच्या इथं शौचालयाचं हे नाही आहे, आम्हाला नको आहे, सोयरे मोडून जातात। नगरसेवक आमदार खासदार या ठिकाणी येतात का आणि आल्यावर इथे काय आश्वासन देतात? नक्कीच अमोल, आपण पाहतोय की किती भीषण वास्तव आहे सार्वजनिक शौचालयांचं मुलुंड भागामध्ये। आता आपण ही बातमी दाखवतोय, नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत। कुठेतरी आता सरकारला जाग येईल, स्थानिक प्रशासनाला जाग येईल, कारण या भीषण वास्तवामुळे तिथल्या स्थानिकांची लग्न देखील जुळत नाहीत। अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि तुम्ही जो काय संवाद साधलात नागरिकांशी त्याबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।